Hello friends, welcome to Root Care Raju channel. Friends, today we are going to learn about Standard 5 Subject English Unit 4, page number 60, and our today's topic is a very special topic, Science Fun Fair, म्हणजेच विज्ञान मेळावा. The first instruction is given here for us. Listen carefully and watch the experiment. Learn to do it yourself and present it in English. लक्षपूर्वक ऐका आणि प्रयोग नीट पहा. तो स्वतः करायला आणि इंग्रजीतून सादर करायला शिका. सो फ्रेंड्स, दिस टॉपिक इज रिलेटेड टू सायंटिफिक एक्सपेरिमेंट्स. वैज्ञानिक प्रयोगांशी संबंधित हा विषय आहे. वी विल लर्न अबाउट ईच अँड एव्हरी सायंटिफिक एक्सपेरिमेंट, about its description, and we will watch these experiments with the help of animation. आपण या प्रत्येक प्रयोगाचं वर्णनही पाहूया आणि तो प्रयोगही ॲनिमेशनच्या स्वरूपात पाहूया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुमच्यासाठी खास होणार आहे. चला सुरुवात करूया. सो द फर्स्ट एक्सपेरिमेंट इज गिवन हिअर. दिस गर्ल विल शो अस हाऊ दिस बलून विल स्टिक टू द वॉल. आपल्याला ही मुलगी हा फुगा भिंतीला कसा काय चिकटतो हे दर्शवणार आहे. पहा, हॅलो, आय एम गोइंग टू शो यू हाऊ दिस बलून स्टिक्स टू द वॉल विदाउट ग्लू. डिंक न लावता हा फुगा भिंतीला कशा प्रकारे चिकटतो हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे, असं ही मुलगी आपल्याला सांगते. सी, फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. पहा, सुरुवातीला माझ्या डोक्याला मी याला घासते. देन आय स्टिक इट टू द वॉल. नंतर मी त्याला भिंतीला चिकटवते. इजंट इट फन टू वॉच. हे बघायला गमतीशीर आहे ना. देर इज नो ट्रिक इन धिस. यामध्ये कुठलीही युक्ती नाही की हा फुगा भिंतीला चिकटतोय. धिस हॅपन्स ड्यू टू इलेक्ट्रिसिटी. हे कशामुळं घडतंय तर त्यामध्ये तयार होणाऱ्या घर्षणातून विजेमुळं घडतंय. एक प्रकारचं वीज त्यामध्ये निर्माण होते. चला या प्रयोगाचं ॲनिमेशन पाहूया. हॅलो फ्रेंड्स, आय एम गोइंग टू शो यू हाऊ धिस बलून स्टिक्स टू द वॉल विदाउट ग्लू. सी, फर्स्ट आय रब इट ऑन माय हेड. Then I stick it to the wall. Isn't it fun to watch? There is no trick in this. This happens due to electricity. Thank you. After that, second experiment is given here. Look at here, this girl will show us a musical instrument with the help of these glass balls. She said at first नमस्ते. ती आपल्याला सुरुवातीला नमस्कार करते. I want to show you a simple musical instrument. मी तुम्हाला एक साधं संगीत साहित्य किंवा संगीत वाद्य दाखवू इच्छिते, असं ती मुलगी म्हणते. These are all glass balls. हे सर्व काचेच्या वाट्या आहेत. ग्लास बॉल्स, काचेच्या वाट्या. Each ball has some water in it. प्रत्येक वाटेमध्ये थोडं थोडं पाणी आहे. दिस बाउल इज फुल ऑफ वॉटर. या वाटीमध्ये पूर्ण पाणी भरलेलं आहे. दिस लास्ट बाउल हॅज व्हेरी लिटल वॉटर इन इट. या शेवटच्या बाउलमध्ये फारच थोडं पाणी आहे. ईच बाउल हॅज मोर वॉटर दॅन द बाउल ऑन द लेफ्ट. पहा, प्रत्येक वाटीमध्ये त्याच्या डावीकडच्या वाट्यांमध्ये थोडं थोडं पाणी वाढत जात आहे. नाउ आय विल टॅप ईच बाउल जेंटली विथ दिस स्पून. मी या चमच्याच्या मदतीने प्रत्येक वाटीला वाजवणार आहे, टॅप करणार आहे. डिड यू हेअर दॅट? तुम्ही ते ऐकत आहात का? व्हॉट अ म्युझिकल साऊंड. किती संगीतमय आवाज येतोय. डू यू वॉन्ट टू ट्राय इट? तुम्हालाही असा प्रयत्न करण्याची इच्छा आहे का? प्लीज बी केअरफुल. कृपया काळजी घ्या. थँक्यू, आभारी आहे. असं ही मुलगी हा प्रयोग करत असताना सुंदर असं इंग्रजीमधून वर्णन आपल्यासमोर करते. चला आपण या प्रयोगाचा ॲनिमेशनचा भाग पाहूया. नमस्ते,
I want to show you a simple musical instrument. These are all glass bowls. Each bowl has some water in it. This bowl is full of water. This last bowl has very little water in it. Each bowl has more water than the bowl on the left. Now I will tap each bowl gently with this spoon. Did you hear that? What a musical sound! Do you want to try it? Please be careful. Thank you. After that, on page number 61, there is third experiment is given here. This boy is showing us third experiment. He said at first, "Good morning, Suprabhat. I am going to present an experiment." मी तुमच्या समोर एक प्रयोग सादर करणार आहे. You will love to watch this. तुम्हाला हा प्रयोग बघायला खूप आवडेल. This bottle holds vinegar. या बॉटलमध्ये विनेगर हा रासायनिक पदार्थ आहे. This balloon holds baking soda. या बलूनमध्ये बेकिंग सोडा हा पदार्थ आहे. Now I will fit the balloon on the mouth of the bottle like this. आता मी हा फुगा बाटलीच्या तोंडाशी अशा प्रकारे घट्ट बसवतो. Now I will lift the balloon. आता मी फुगा उचलतो. न फुगलेल्या अवस्थेतील फुगा हा खाली झोपल्यासारखा होतात. पहा उचलल्यामुळे काय होणार आहे. Then the soda will fall in the bottle. मग त्या फुग्यामध्ये असलेला जो बेकिंग सोडा आहे तो फुग्यातून बाटलीमध्ये येऊन पडणार. And then just watch. आणि नंतर फक्त पहा. The balloon blows up. फुगा फुगायला सुरू होतो. When you mix soda and vinegar, a gas known as carbon dioxide forms. जेव्हा आपण सोडा आणि विनेगर एकत्र करतो तेव्हा कार्बन डायऑक्साइड हा वायू तयार होतो. The balloon blows up because of the gas. फुगा हा त्या वायूमुळे फुगतो. Thank you for watching my experiment. माझा प्रयोग पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. अशा प्रकारे या मुलाने प्रयोगाची मांडणी आपल्या समोर केली. आपण हा प्रयोग ॲनिमेशनच्या रूपाने पाहूया. गुड मॉर्निंग. I am going to present an experiment. You will love to watch this. This bottle holds vinegar. This balloon holds baking soda. Now I will fit the balloon on the mouth of the bottle like this. Now I will lift the balloon. Then the soda will fall in the bottle. And then just watch. The balloon blows up. When you mix soda and vinegar, a gas known as carbon dioxide forms. The balloon blows up because of the gas. Thank you for watching my experiment. And in the end, there is a last experiment is here. This boy will show us an experiment with the help of this magnet. पाहतो कशा प्रकारे मांडणी करतोय. I am going to show you something that looks like magic. मी आता तुमच्या समोर असं काही सादर करणार आहे की जे एक जादूसारखं वाटतं. But it's not magic. पण ती काही जादू नाही. It is science. ते विज्ञान आहे. This is a magnet. पहा त्याच्या हातामध्ये मॅग्नेट आहे. तो दाखवतो आपल्याला चुंबक, ज्याला आपण लोहचुंबक म्हणतो. It attracts towards itself everything that is made of iron.
आयर्न म्हणजे लोखंड, लोखंडापासून जे जे काही बनलेलं आहे त्या लोखंडी वस्तूंना तो आपल्याकडे आकर्षित करून घेतो. जस्ट वॉच, फक्त पहा. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू एअर. क्लिप्स म्हणजे पिन किंवा चिमटा इथं टाकलेल्या वस्तू आपल्याला दिसत आहेत. ड्रॉ म्हणजे ओढून घेणे. हवेतून हा मॅग्नेट काय करतो, या पिनांना आणि चिमट्यांना ओढून घेतो. आय विल पुट द क्लिप्स इन अ ग्लास बाउल. मी आता या पिना काचेच्या वाटीमध्ये टाकणार. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू ग्लास. काचेमधून देखील हा चुंबक त्या पिनांना ओढून घेतो. आय विल पोर सम वॉटर इन द बाउल. मी आता वाटीमध्ये थोडेसे पाणी ओततो. पोर म्हणजे ओतणे, टाकणे. इट ड्रॉज द क्लिप्स थ्रू वॉटर अँड थ्रू ग्लास. काचेच्या माध्यमातून आणि पाण्यातून देखील हा चुंबक या क्लिप्सना ओढून घेतो. डू यू वॉन्ट टू ट्राय इट. तुम्हालाही असा प्रयत्न करायचा आहे का? ट्राय इट विथ पेपर. तुम्ही पेपरच्या माध्यमातून हा प्रयोग करा. आपण पेपरवरून ठेवला आणि पिना खालून ठेवल्या तर मॅग्नेट ज्या दिशेला सरकेल त्या दिशेला पिना सरकतात. थँक्यू, आभारी आहे, असं तो शेवटी आभार व्यक्त करतो. हा संपूर्ण प्रयोग तुम्हाला लक्षात आला असेल. ॲनिमेशनच्या स्वरूपात देखील आपण पाहूया. आय एम गोइंग टू शो यू समथिंग दॅट लुक्स लाईक मॅजिक. बट इट्स नॉट मॅजिक. It is science. This is a magnet. It attracts towards itself everything that is made of iron. Just watch. It draws the clips through air. I'll put the clips in a glass bowl. It draws the clips through glass. I will pour some water in the bowl. It draws the clips through water and through glass. Do you want to try it? Try it with paper. Look at here. Thank you. At the bottom side of this page number 61, there are some instructions for us about these scientific experiments. या उपक्रमासाठी लागणारे साहित्य आधीच जमा करावे. सर्व प्रयोग प्रथम स्वतः करून पाहावे. चौथ्या प्रयोगासाठी चांगला लोहचुंबक वापरावा जेणेकरून तो क्लिप्सना ओढून घेईल. म्हणजे आपल्याला वारंवार प्रॅक्टिस करणे आणि तो प्रयोग उत्तम रीतीने सादर करणे, इंग्रजीतून त्याची मांडणी करणे याबद्दल ही सूचना दिलेली आहे. आपण पेज नंबर 60 आणि 61 वरील सर्व ॲक्टिव्हिटीज या सायंटिफिक एक्सपेरिमेंट्सच्या माध्यमातून सायन्स फन फेअर याबद्दल सर्व माहिती मिळवलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. रूट केअर राजू चॅनलवरील सर्व अभ्यासपूर्ण व्हिडिओ पहा. चला पुन्हा भेटूया नवीन शैक्षणिक व्हिडिओसह. तोपर्यंत सी यू, गुड बाय.